श्री राम कृष्ण हरी मंडळी, खूप खूप स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये। तर मी बनवत आहे ओवीज किचनमध्ये आज स्पेशली राजगिऱ्याची खीर। अगदी कुठल्याही उपवासाला चालेल अशी ही राजगिऱ्याची खीर आहे। त्यासाठी व्हिडिओ आपला अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्कीच कळेल। आणि हो, जर जे कोणी चॅनलवर आपल्या नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि आपली रेसिपी पूर्ण कंटिन्यू बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर इथे मी कढई गरम करून घेतली आणि एक वाटी राजगिरा भाजायला घेतला। आता हे भाजताना आपल्याला सतत हलवत राहायचं ह्याला। जर नाही हलवलं की सतत त्याला तर मग हे बुडालाच करपून जातं, कढईला चिटकून जातं सगळं करपून। त्याच्यामुळे ह्याला सतत हलवायचा आणि राजगिरा भाजताना आपल्याला गॅस हा आपला कमी जास्त करूनच राजगिरा भाजायचा आहे, जेणेकरून अशा हे पांढऱ्या पांढऱ्या लाह्या ह्याच्यावर तयार होतील। बघू शकता कशा लाह्या तयार झाल्यात आपल्या राजगिऱ्याच्या। फक्त ह्याला सतत हलवत राहा मध्यभागी जास्त करून, कारण जो गॅसचा आपला फ्लेम असतो तो मध्यभागी सेंटरमध्ये जास्त गरम होते आपलं भांडं, त्यामुळे मध्यभागी जास्त करून हलवत राहायचं। बघू शकता किती छान असं पांढरा शुभट झालेले आहेत, मस्त राजगिरा भाजला गेलाय। आता मी ह्याला 2 मिनिटं एका परातीमध्ये थंड करून घेते। आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं हे थंड होऊ द्यायचं आहे, जास्त पण थंड नाही। आणि इकडे मी एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने मी राजगिरा घेतला त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी घेते घालून। आता हे पाणी थोडंसं आपल्याला गुणगुणं होऊ द्यायचं, म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम होऊ द्यायचं हे पाणी। हे बघा, असं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण आता हे राजगिरा जे भाजून घेतला होता तो। भाजल्यानंतर हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हलवल्याच्या नंतर हे पूर्ण पाणी शोषून घेतं, पूर्ण घट्ट होतं, भिजला जातो राजगिरा सगळा। तर हे आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे। आता हे ना 5 मिनिटं हलवल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी 1 फुलपात्र भरून गूळ टाकून घेते। असंच मी तेवढं जे फुलपात्र आता दाखवलं जेवढा गूळ घेतला मी, ते 1.5 फुलपात्र गूळ घेतला पूर्ण मिळून। आणि हे पूर्ण गूळ आता याच्यामध्ये आपल्याला विरघळू द्यायचं आहे। गूळ विरघळत असताना सुद्धा आपल्याला ह्याला सतत हलवायचं आहे आणि थोडंसं असं स्मॅश केल्यासारखं करायचं, जेणेकरून पूर्ण ह्या राजगिऱ्याला गूळ आपला मिळून येईल। आता हा गूळ बघाच पूर्ण असा विरघळलाय आपला, मस्त हे पातळ झाले बघू शकता। आता याच्यामध्ये ना आपल्याला एक ड्रायफ्रुट्स न घालता थोडंसं हे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, बघू शकता। आणि कूट हे थोडंसं असं जाडसर ठेवायचं। ड्रायफ्रुट्सपेक्षा सुद्धा हे शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं। आणि शेंगदाण्याचं कूट टाकताना ना ज्या वेळेस खीर शिजत येईल ना त्याच वेळेस टाकायचं, अगदी चवदार लागतं। आणि भाजलेल्या शेंगदाण्याचंच टाकायचं, तसंच कच्च्या नाही टाकायचं, मग चव नाही लागणार तेवढी। आता हे ना बघा, मस्त आपली खीर तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये ना शेवटी दूध टाकायचं, अगदी शेवटी स्टार्टिंगला किंवा सुरुवातीलाच दूध नाही टाकायचं, कारण गूळ आपण खीरीमध्ये वापरलेला असतो, त्याच्यामुळे काय होतं दूध पूर्ण खराब होऊन जातं। नाचण्यापेक्षा फाटण्यापेक्षा शेवटी दूध घालायचं एकदम, आणि नंतरनं 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। बघू शकता किती छान अशी पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, अशी खाता येईल अशी मस्त आपली खीर तयार आहे। सर्व करून घेते मस्त खाण्यासाठी, खूप टेस्टी झाली, नक्कीच ट्राय करा। बघू शकता, तर बघू शकता खमंग अशी आपली गरमागरम खीर एकदम रेडी आहे। अगदी सोपी आणि झटपट अशी आपली ही रेसिपी आहे, उपवासाला कुठल्याही चालेल अगदी अशी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।